नमस्कार. श्री साईबाबा मंदिर, साई गुरुस्थान, कोल्हेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आज आपण नागपंचमी सणानिमित्त सापांविषयीची जनजागृती कार्यशाळा आयोजित केलेली आहे. त्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी साई मंदिरामध्ये जाऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. यानंतर लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी साई मंदिरामध्ये प्रस्थान करायचं आहे आणि दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. सर्व श्रोत्यांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करायचं आहे. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यायची. श्री साईबाबा मंदिर, साई गुरुस्थान, कोल्हेवाडी, तालुका संगमनेर यांच्या वतीनं आज या ठिकाणी नागपंचमी सणानिमित्त सापांविषयीचं चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आज कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणं ही आपली जबाबदारी समजतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री विजय काशीनाथ कांबळे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत प्रभू रुपवते सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. सर आज आपल्याला विषारी बिनविषारी सापांची ओळख करणार आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज नागपंचमीच्या दिवशी नागांप्रती किंवा सापांप्रती आपलं ऋण व्यक्त करणं ही एक निसर्ग मित्र म्हणून आपण आपली जबाबदारी समजतो. या जाणीवेतून या ठिकाणी आज आपल्यासोबत हे सर्व निसर्ग मित्र, प्राणीप्रेमी, वन्यमित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. त्यामध्ये प्रथम रुपवते सरांचा या ठिकाणी मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात येत आहे. श्री साईबाबा मंदिर, साई गुरुस्थान, कोल्हेवाडी, तालुका संगमनेर यांच्या वतीनं हा सत्कार होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी सरांचं स्वागत करायचं आहे. सर आज आपल्याला विषारी बिनविषारी सापांची ओळख करून देणार आहे. आज आपल्याला दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर राजेंद्र कोल्हे साहेब यांचा आपण या ठिकाणी मानाचा फेटा देऊन आपण स्वागत करीत आहोत. सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्पदंशावर प्रथमोपचार कसे केले गेले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शनासाठी या ठिकाणी वेळ दिला आणि सर आज आपल्याला उपस्थित आहेत. त्यांचा आपण मानाचा फेटा देऊन या ठिकाणी छोटासा आपण सत्कार करत आहोत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आपल्याला संगमनेरवरून श्रीनिवास अमृतवाड सर, ते सुद्धा सर्पमित्र आहेत, आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा सुद्धा छोटासा सत्कार या ठिकाणी करत आहोत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. जानता राजा प्रतिष्ठान, प्राणीमित्र व सर्पमित्र सेवा संघटना संगमनेर यांच्या वतीनं आपल्या समोर आज रुपवते सर आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. ते पुढचे सूत्र सरांकडे येतो. तर आज नागपंचमीच्या सणानिमित्त मी आपल्या सर्वांना आमच्या जानता राजा प्रतिष्ठान, प्राणीमित्र व सर्पमित्र सेवा संघटना यांच्या मार्फत तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आपला आजचा विषय आहे जनजागृती, सापाविषयी माहिती, आणि ही तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. साप म्हणलं तर सगळ्यांना भीती वाटते, काय का नाही मुलांनो? साप म्हणलं भीती वाटते, पण साप हा एक शेतकऱ्याचा मित्र आहे. आपल्या भागातील प्रमुख 4 विषारी साप कोणते? आपल्या भागातील प्रमुख 4 विषारी साप कोणते? दुसरा तुम्हाला हा दिसतो, हा आहे नाग. भारतातील पहिला आपण जो 4 सापापैकी एक साप आहे तो म्हणजे नाग. दुसरा साप आहे तो घोणस. तिसरा साप आहे तो मण्यार. आणि चौथा साप आहे तो फुरसे. या 4 सापाबद्दल मी तुम्हाला पहिली थोडक्यात माहिती सांगतो. कारण हा पाहू शकता भारतीय इंडियन प्रॅक्टिकल कोबरा, याला भारतातील विषारी जातीचा साप म्हणतो. आपल्या भागामध्ये हा साप शक्यतो जास्त प्रमाणात आढळतो. काय झालं, आपल्याकडे या सापांचं प्रमाण कमी होतं, पण आता ज्यावेळेस नदीला पूर वगैरे येतो अशा वेळेस काय होतं, आपल्याला हा कोकण पट्टा आहे. कोकण पट्टा म्हणजे कोणता? निळवंडे, भंडारदरा या साईडने जे पुराला पाणी येतं, त्या पाणी आल्यानंतर त्या पुराच्या प्रवाहामध्ये हे साप वाहून येतात. तर आपला पहिला तुम्हाला साप दाखवला हा नाग आहे. हा भारतातील विषारी जातीचा नाग. दुसरा साप म्हणलं तर हा घोणस. पाहू शकता हा घोणस. घोणस कसा असतो हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. घोणस हा असा साप आहे, भारतातील विषारी साप जो म्हणतो आपण, तो साप तर त्या सापाचं वैशिष्ट्य असे, तो साप शक्यतो आपल्या लोकवस्ती जवळ येत असतो.
कारण साप हा आपल्या शेतकऱ्याच्या घराजवळ का येतो? कारण आपल्या घराजवळ उंदीर, बेडूक, घूस, पाली वगैरे हे येतात, म्हणून साप आपल्या लोकवस्तीमध्ये येतात. सापांचं खाद्य उंदीर, बेडूक हे आहे. तर मी तुम्हाला दुसरा साप दाखवला, त्याचं नाव आहे घोणस. घोणस असा साप आहे, त्याच्या पाठीवरती, त्याच्या अंगावरती एक शंकरपाळी जशी असते आपल्या शंकरपाळी, त्याच्यासारख्या त्याच्या अशा बारीक बारीक टिपक्या असतात. तेव्हा आपल्याला, आणि हा जो साप आहे घोणस, हा कुकर सारखी आवाज करतो. कुकर सारखी शिट्टी मारतो ना आपला कुकर, त्याची शिट्टी मारत असतो. आता आपला तिसरा साप आहे, त्याला मणियार म्हणतात. आपल्या हा भारतामध्ये हा तिसरा साप आहे. हा साप मित्रांनो हा कधी आढळतो? ज्यावेळेस थंडी चालू होते, ज्यावेळेस थंडीचं वातावरण तयार होतं, थंडीमध्ये हा साप जास्त शक्यतो रात्रीचाच आढळतो. तुम्ही पाहू शकता, हा एकदम काळ्या कलरचा आहे, एकदम ब्लॅक आहे, आणि त्याच्यावर व्हाईट छोटे छोटे डॉट डॉट पट्टे आहे व्हाईट मध्ये. तर हा मणियार साप आहे. आपला चौथा साप आहे, त्याला आपण फुरसे म्हणतो. तुम्ही फुरसे पाहू शकतात, एकदम आपल्या याच्यासारखा आहे तो, पण एकदम त्याला आपण या भागामध्ये शक्यतो आपल्याला तो साप, चौथा जो साप आहे तो शक्यतो आढळत नाही. का आढळत नाही? आपल्या पट्ट्यात आढळतो पण क्वचित आढळतो. या सापाचं जास्त आढळण्याचं प्रमाण कोकणात असतं, आणि आपलं पिंपरणे या भागामध्ये पण तो साप जास्त आढळतो. म्हणून हे साप आहे, हे 4 साप झाले आपण तुम्हाला: नाग, घोणस, मणियार आणि फुरसे. त्यानंतर आपल्या भागातील बिनविषारी साप, हा जो साप आहे बिनविषारी साप आहे, हा याला कुकरी म्हणतात. आणि दुसरा साप आहे तो बिनविषारी साप आहे, याला आपण रुक्का म्हणतो. हा साप शक्यतो आपल्याला आढळत नाही. आज मी याला 2 वेळेस, आज 2 कॉल झाले माझे या सापांचे, मी पकडलेला आहे. याला रुक्का साप म्हणतात. हा पण बिनविषारी साप आहे. हा साप शक्यतो झाडावरती आढळतो, आणि या सापाचं प्रमाण जास्त भंडारदरा त्या साईडला असतं. आता तिसरा साप आहे, हा जो साप आहे कसा आहे? धामण. हा जो साप आहे धामण, या सापाची लांबी कमीत कमी 6, 7, 8, 9 फुटापर्यंत वाढते. हा एक बिनविषारी साप आहे, आणि खरा शेतकऱ्याचा मित्र आहे. उंदीर खाण्यासाठी हा आपल्याला मदत करत असतो. आता हा साप तुम्हाला माहित असेल, हा मांडोळे जे असतं ना आपलं का बिनविषारी साप, तर याच्याबद्दल भरपूर अंधश्रद्धा तयार झालेली आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर काय होतं, हा मांडूळ साप आहे, या सापाला एकच तोंड असतं. काहींचा गैरसमज आहे का या सापाला 2 तोंड असतात. हा जो साप आहे एकच तोंडात आहे, आणि त्याला काय दुसरं तोंड काही नाही. त्यामुळं याची अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धा कोणी बाळगू नये. 5वा साप आहे, त्याचं नाव आहे नानेटी. हा जो साप आहे हा पण शक्यतो आपल्याकडं आढळत नाही. हा साप तिकडे कोकण पट्ट्यामध्ये आढळतो, पण आता काय झालं, पावसाळ्यामुळे आपल्याकडे या पर्यावरणामुळे तो भरपूर हे साप तो आपल्याकडे आढळत असतात. आता दुसरा साप आहे, हा गवता साप आहे. तुम्ही पाहू शकता, गवताचा कलर त्याच्यासारखाच असतो, शक्यतो काळजी घ्यायची. आणि हा पण, या सापाचं नाव तस्कर आहे. तुम्ही पाहू शकता हा साप कसा आहे, त्याच्या अंगावरती असे व्हाईट टिपके आहे, आणि एकदम सारखा दिसतो. त्याला तस्कर साप म्हणतात. हा पण बिनविषारी साप आहे, आणि आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात हा साप आढळतो. दुसरा साप आहे, त्याला आपण कवडा म्हणतो. तुम्ही पाहू शकता हा कवडा साप कसा असतो. हा जो कवडा साप आहे, या सापाचं खाद्य पाल आहे. पाल ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लाईट वगैरे असते, त्या लाईटी जवळ आपले किडे येतात, ते किडे खाण्यासाठी पाल येत असते, आणि त्या पालेला खाण्यासाठी हा साप येत असतो. हा साप कुठे पण चढू शकतो, आपल्या घराच्या जिन्यावर, भिंतीवर, घरामध्ये कधी पण येऊ शकतो. या सापाचं प्रमाण शक्यतो आपल्याकडे जास्त आहे, पण हा बिनविषारी साप आहे. चावलं तरी काही होत नाही. शक्यतो कोणी साप पकडायचा प्रयत्न करायचा नाही. मित्रांनो, मी तुम्हाला आता सर्व सापांची माहिती दिली, थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. हे जे साप आहे, आपल्याकडे 4 सापांबद्दल मी तुम्हाला सांगितलं: नाग, घोणस, मणियार, फुरसे. शक्यतो या सापाचं ट्रेनिंग देण्यात येत असते. शक्यतो आपल्याला ज्या सापाची माहिती नाही, जे साप आपण कधी पकडले नाही, काय होतं, सर्पमित्र कुठेतरी साप पकडतो, मग त्यांचे व्हिडिओ पाहून आपण कुठेही साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर साप चावल्यानंतर काय करायचं, आपले डॉक्टर साहेब तुम्हाला सरळ माहिती सांगणार आहे, तेव्हा तुम्ही ऐकून घ्या. आणि धन्यवाद. तुम्हाला रूपवते सरांनी दिलेली माहिती आवडली ना? सगळ्यांना समजली?
सगळ्यांना विषारी साप बिनविषारी साप समजले? मग आजपासून तशी काळजी घ्याल. विषारी साप जर आपल्याला कुठे आढळला तर घरातल्या कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीला सांगायचं की सर्पमित्रांना बोलवा. कुणी त्याला हात लावणार का? ठीक आहे. आता पुढील आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले आहेत डॉक्टर राजेंद्र कोल्हे सर, हे आपल्याला आता साप समजा चुकून सर्पदंश झाला, साप जर कोणाला चावला तर त्या क्षणी काय करायचं हे आता आपल्याला डॉक्टर राजेंद्र कोल्हे सर सांगणार आहेत. सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूत्र सरांकडे देतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. कांबळे परिवारानं जो कार्यक्रम आयोजन केलं, या ठिकाणी आज नागपंचमीचं औचित्य आहे आणि नागपंचमीच्या दिवशी आपण काय करतो? बर, झोका म्हणतो. अजून काय करतो? पूजा कशाची करतो? नागाची पूजा करतो. जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसे जे सर्प आहेत किंवा जे नाग आहेत, सर्प आहेत, जे विषारी किंवा नॉन विषारी जे हे सरपटणारे प्राणी आहेत त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. आणि सर्वात महत्वाचं असं आहे की आपण ज्या वेळेला दैनंदिन जीवनामध्ये आपण शेतकरी असल्यामुळं प्रत्येकाच्या पाहण्यामध्ये बऱ्याच वेळेला साप येतात. तर साप हे विषारी आणि बिनविषारी हे या ठिकाणी साहेबांनी सांगितलंच आपल्याला. परंतु बऱ्याच वेळा काय आहे, आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा भरपूर असतात की बऱ्याच वेळा आपण असं करतो की साप चावल्यानंतर जुन्या काळामध्ये लोक बिरोबा मंदिरात न्यायचे, तिथं या ठिकाणी अंगारा धोपारा लावायचे आणि मग सर्वांना असं वाटायचं की माणूस ओके झाला. पण तो ओके माणूस कधी व्हायचा? जर त्याला बिनविषारी साप चावला तर माणूस असा ओके होतो. पण विषारी साप चावल्यानंतर माणूस मंदिरात नेल्यानंतर ओके होईल का? नाही होणार. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या ठिकाणी इथं समोर आपल्याला 4 साप दिसतात. सगळ्यात महत्वाचं आहे नाग आणि मणियार. हे 2 साप आपल्याकडे जास्त पाहायला मिळतात. आणि हे जे नाग आणि मणियार हे साप आहे हे न्यूरोटॉक्सिक म्हणजे त्याचं जे विष आहे तुमच्या शरीरातून ज्या मज्जारज्जू आहे त्या कमकुवत करतं. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा नाग चावल्यानंतर हळूहळू तुम्हाला गुंगी येणार, चक्कर येणार, तुम्ही बेशुद्ध होणार. त्याच पद्धतीने मणियारचं पण तसंच आहे. मणियार चावल्यानंतर मॅक्झिमम त्याचे इफेक्ट हे पोटावर असतात. पोट ओढल्यासारखं होतं, उलटी होते, छातीमध्ये असं तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणजे ज्या शरीराच्या ज्या संवेदना कमी करण्याचं न्यूरोटॉक्सिक म्हणजे तुमची संवेदना कमी करून तुम्हाला या ठिकाणी क्षीण करण्याचं काम हे विषारी साप करतात. आणि बाकीचे जे घोणस आणि फुरसे हे 2 साप आहेत हे हिमोटॉक्सिक आहेत. हिमोटॉक्सिक म्हणजे ते रक्तावर परिणाम करतात. काही साप विषारी असे असतात का हिमोलायसिस करतात. लायसिस म्हणजे रक्त पातळ करतात. तुमच्या लघवीच्या संडाच्या जागेवरून रक्त व्हायला लागतं जर वेळेत ट्रीटमेंट नाही केली. आणि काही साप असे असतात की जे हिमोक्लॉटिंग करतात म्हणजे तुमच्या रक्ताच्या गिटोळ्या तयार करतात. आता मॅक्झिमम तुम्हाला पाहिलं असेल तर मणियार सापाचा माझा अनुभव असा आहे की मणियार साप हा रात्रीच्या वेळी साहेबांनी सांगितलं रात्रीच्या वेळी दंश करतो. आणि याचा दंश असा असतो की तुम्हाला चावल्यानंतर असं वाटेल की काहीतरी मुंगी चावली. एकदम सायलेंट म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की यानं बाईट केलाय. फक्त असं वाटेल की मुंगी चावली, तुम्ही तिथं चोळायचा प्रयत्न करता. एक उदाहरण होतं माझ्याकडं. ट्रीटमेंट चालू झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानं त्या मुलीला श्वासनाचा त्रास होऊ लागला, पोटामध्ये दुखायला लागलं. म्हणजे विषारी सापाला वेळेत ट्रीटमेंट मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. की आपण कुठंतरी कशावर तरी विश्वास ठेवून तिथं कुठंतरी आपण काय म्हणतो स्क्रॅचिंग करतो. म्हणजे काय ते ब्लेड वगैरे मारून आपण असं म्हणतो की ब्लेड मारा, विष काढा. साप चावल्यानंतर इतक्या तीव्रतेनं विष ते सोडलं जातं की त्याच्यातलं ठीक आहे असं म्हणू शकतो की थोडंसं बाईट केलं तुम्ही कापल्यानंतर 10-5% विष त्याच्यावर निघू शकतं. परंतु 90% 100% विष हे तुमच्या शरीरात जाणार. त्यामुळं चावल्यानंतर घरी काही उद्योग करण्यापेक्षा पहिले डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टर गेल्यानंतर त्याचा बीपी चेक करतात, पल्स चेक करतात, सगळ्या गोष्टी चेक करतात. आणि त्याच्यानंतर त्या बाईट मार्कवर बघून ते ठरवतात की हा विषारी आहे की नाही. कधी कधी आम्हाला पण संभ्रमावस्था होते की बाईट मार्क क्लिअर कट दिसत नाही. मग आम्ही सर्प मित्र काही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, आम्ही त्यांचा फोटो काढतो आणि त्यांना पाठवतो. मग ते सांगतात नाही हे असं वाटतं, हे असं करायला पाहिजे.
परंतु आम्ही कोणती रिस्क न घेता ज्यावेळेस एखादा विषारी साप चावला जातो त्या ठिकाणी ती जागा शक्यतो लाल होते आणि थोडीशी सूज येते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, ते कोणालाही साप चावल्यानंतर 99% लोक घाबरतात. साप चावल्यानंतर पेशंट एकदा दवाखान्यात आला का त्याचा बीपी वाढलेला असतो, त्याचे नाडीचे ठोके वाढलेले असतात. सर्वप्रथम जी ट्रीटमेंट असते डॉक्टरांची ती अशी असते की बाबा हा बघितलं जरी विषारी साप असला आम्ही सांगतो नाही तो नॉर्मल साप आहे, गडबड नको, थोडा शांत हो. आणि मग त्याचा जसं जसं आपण त्याला कन्व्हिन्स करतो की साप नॉर्मल आहे त्याचं बीपी, कारण कसं असतं रक्ताभिसरण जर तुमचा बीपी वाढला, तुम्ही घाबरले, तुमचे ठोके वाढले की तुमची रक्ताभिसरण प्रक्रिया फास्ट होणार. रक्ताभिसरण प्रक्रिया फास्ट झाल्यानंतर ते विष त्या स्पीडनं तुमच्या शरीरामध्ये पांगलं जाणार. म्हणजे सर्वात महत्वाची जी बेसिक ट्रीटमेंट असते ती पेशंटला घाबरू न देणं, पेशंटला धीर देणं, तो विषारी आहे की नॉन विषारी आहे त्याचं निदान करणं. आणि दुसरी गोष्ट काय असते, साप चावल्यानंतर शक्यतो जर तुमच्या पायाला साप चावला आणि तुम्ही जर डोकं खाली केलं आणि त्याचे पाय वरती केले, साहजिक आहे ते पायाचं रक्त त्याच्या हृदयाकडे जास्त जोर करेल, बरोबर. म्हणून शक्यतो साप चावल्यानंतर ज्या भागाला साप चावलेला आहे तो भाग शक्यतो हृदयाच्या खालच्या बाजूला असला पाहिजे, म्हणजे तेवढ्या स्पीडनं रक्त हृदयाकडे जात नाही. बरेच जण म्हणतात, काही जण म्हणतात की साप चावल्यानंतर ती जागा धुवा, स्वच्छ धुवा, काही सांगतात ती जागा धुवू नका. परंतु ज्या समजा तुमच्या हाताला जर साप चावला तर तुम्ही त्या हाताची हालचाल कमी करा, कारण जर हालचाल झाली रक्तभिसरण फास्ट होणार, त्या तीव्रतेनं ते रक्त तुमच्या हृदयाकडे मेंदूकडे जाणार आणि त्या सापाची लक्षणं तुम्हाला या ठिकाणी त्याच्या स्पीड मध्ये दिसणार. आता जर तुम्ही बघितलं नागाचं, तर नागाचा अवधी मला वाटतं 2 तास देतो तो तुम्हाला डेथ होण्यासाठी 2 तास देतो, कारण तो सगळ्यात पॉइझनस आहे. तुम्ही मनियर जर बघितलं, मनियर 4 ते 5 तासानंतर त्याचे लक्षणे येतात, म्हणजे ते पेशंटला पूर्ण जाम करण्याला. पण कोब्रा तुम्ही नाग ऐकलेलं, नाग खूप विषारी साप आहे, त्यामुळं नाग चावल्यानंतर पेशंटला बरोबर चक्कर येणं, गरगर घेणं, 15-20 मिनिटात लगेच ते लक्षणं चालू होतात. कोणती त्याला हे न करता पेशंटला जे आहे त्या स्थितीमध्ये स्टेबल करून पटकन त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असते, ज्या ठिकाणी तुम्हाला अँटी व्हेनम म्हणजे जे विष आहे ते विष मारण्यासाठी त्या विषापासूनच बनवलेलं जे आहे अँटी व्हेनम, ते तुम्हाला मॅक्झिमम सरकारी दवाखान्यात सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ते अवेलेबल आहे. परंतु बऱ्याच वेळा सरकारी दवाखान्याच्या काही अडचणी असतील, रुग्णांना तिथपर्यंत जाणं, तिथं ट्रीटमेंट भेटणं शक्य नसेल. जरी तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जरी गेले, मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले, तुम्हाला तिथं ट्रीटमेंट चालू होते, त्याची किंमत साधारणतः काही कंपन्यांची किंमत 500-600 आहे, मॅक्झिमम 900 ते 1000 रुपये किंमत त्या अँटी व्हेनमची आहे. आता तो विषारी आहे की नाही हे आपण जज कसं करायचं? शक्यतो आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करताना आम्ही काय करतो, साप चावल्यानंतर पहिलं त्याला सरकारी दवाखान्यात नॉन विषारी असेल तर जायला लावतो. कारण काय होतं, कधी कधी बाईट मार्क हे दिसत पण नाही, कधी कधी बाईट मार्क एकदम अंधुक वाटतात, तिथं सूज पण येत नाही आणि 4 तासांनी पेशंटला लक्षणे येतात. आता एक पेशंट भट्टीवरचा असं होतं, त्याला 2 वाजता साप चावला, 2 वाजता साप चावला, त्या लोकांनी बघितला, तो मारला, त्यांना काही नाही. सकाळी 4 वाजता ती माझ्याकडे आली, पहाटे 2 ते 5 ते 6, 7 वाजता आली असं. त्यावेळेला तिचा बीपी कमी झाला, तिचं ऑक्सिजन लेवल कमी झालं, कारण तिच्या न्यूरोटॉक्सिक असल्यामुळे, मनियर असल्यामुळे तिचं ऑक्सिजन, मग तिला PMT ला पाठवलं. PMT ला पाठवल्यानंतर साधारणतः 1-2 वाजता ती बाई व्हेंटिलेटरवर गेली, पण योगायोगानं तरुण शरीर असल्यामुळं ती त्याच्यातून बाहेर आली. म्हणजे ती इफेक्ट कधी केली मनियरना 4 ते 5 तासानंतर. त्यामुळं कधी कधी काय होतं, आपण बाईट केल्यानंतर चुकून कुठं पण तुमच्या शेजारी एखादा छोटा दवाखाना असेल तिथं डॉक्टरांना दाखवा, डॉक्टर उचित मार्गदर्शन करतात. त्याची प्राथमिक तपासणी अशी असते की तुमचा ब्लडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम जो आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, घोणस आणि फुरसे जो आहे याचं रक्त गोठवण्याचं आणि रक्त पातळ करण्याचं या सिम्पटम्सवर ते इफेक्ट करतात. ब्लिडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम जर तुमचा अफेक्ट झाला तर 100% तो साप. कधी कधी काय होतं, बाईट आपण दैनंदिन जीवनामध्ये फिरताना गवतामध्ये साप चावला जातो, आपल्याला तो साप बघायला मिळत नाही, फक्त बाईट झालेला आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला साप तुम्हाला दिसेल, तुम्ही पाहायला जाईल. बऱ्याच वेळा काही लोक काय करतात, साप दिसला की त्याला मारायला लगेच मागून जाणार. सापाला एकदा चावल्यानंतर कधी कधी असं होतं की तुम्हाला मनियरवर जरी पाय पाडला, जर वझरता त्याला बाईट केला तर तो एवढ्या प्रमाणात विष तुमच्या शरीरात सोडू पण शकत नाही जर त्याला वेळ नाही भेटला तर. परत तुम्ही जर त्याच्या मागे पळायला गेले, त्याला मारायला गेले, परत तो दंश केला तर तो एखाद्या वेळेला विषारी दंश करू शकतो. म्हणून
या ठिकाणी शक्यतो सापाला मारायचा प्रयत्न कोणी करू नका. जर तुम्हाला तो असेल तर तुम्हाला बाटली धरून आणता येत असेल तर शक्य आहे, परंतु शक्यतो सापाला मारू नका. काय होतं ह्या मी पहिल्यांदाही सांगितलं, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. कोणताही साप चावला, कोणताही जर समजा तुम्ही गवत काढत असाल आणि तुम्हाला वाटलं की मला काहीतरी चावलं, पण तो किडा असू किंवा तरी दवाखान्यामध्ये जरी तुम्ही एक दिवस मुक्काम केला तरी काही हरकत नाहीये. जर तुमचं सगळं रिपोर्ट नॉर्मल आले तर डॉक्टर तुम्हाला घरी पाठवून देणारच आहे. आणि जर तुमचा विषारी साप असेल तर तुम्हाला तात्काळ अँटीव्हेनम मिळालं तर म्हणजे ते इंजेक्शन मिळालं, तेवढं इंजेक्शनच तुमचा जीव वाचू शकतं हे मी 100% सांगू शकतो. याच्या व्यतिरिक्त देव धर्म कुणीही तुम्हाला वाचू शकत नाही. तुम्ही नुसते घरात मी सांगितलं बाबा प्राथमिक उपचार असा करा, हात हलवू नका, त्याचा पाय हृदयापासून खाली धरा, हे फक्त कसं आहे की प्राथमिक तुम्ही काय करायचं, पण जी एक्झॅक्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, जर विषारी साप असेल तर त्याला फक्त अँटीव्हेनमच वाचू शकतं, त्याला दुसरं कोणी वाचू शकत नाही. तर घोणस जातीचा जो साप आहे ते घोणस जातीचा साप जर तुमच्या पायाला चावला तर त्या पायाचा सुद्धा कार्यक्रम होतो साहेब, बरोबर. पाय काढावा लागतो, पाय अँपिट करावा लागतो, त्याच्यामध्ये रक्ताच्या गिटोळ्या होतात. एवढं भयानक असते. घोणस जातीचा साप बघितलं तर मला वाटतं तो निमगाव भागाच्या वरती जर गेले तर त्या भागामध्ये घोणस जातीचा साप जास्त आढळतो. आपल्या भागामध्ये मॅक्झिमम जे बाईट बघितले ती मण्यार सापाचे मी बाईट बघितलेले आहे, कारण यांनी सांगितलं की मण्यार साप आपल्या भागामध्ये मण्यार साप जास्त नाही, परंतु नदीचे जे पुराचं पाणी येतं ह्या पुराच्या पाण्यामध्ये तो मण्यार साप येतो. मी जोरवेकरांचं जे उदाहरण दिलं त्यावेळेला 2 दिवस आधी नदीला पूर आला होता, तो पूर वसरला, ते मण्यार साप 100% नदीच्या पाण्यात येऊन त्यांच्या घराच्या दरवाजातून ते आलं आणि त्या मुलीला वाईट केलं, पण प्रसंगांना लावून 5 मिनिटात तिला आयसीयूत नेल्यामुळं त्या छोट्या मुली 6वीची मुलगी अंडरवेट होती, 18 किलो म्हणजे खूप छोटी, 6वीच्या मानाचे मुलांचं वजन 30 किलो तरी पाहिजे, म्हणजे खूप नाजूक मुलगी होती. वेळेत ट्रीटमेंट मिळाली, तिचा जीव वाचला. असे अनेक जीव माझ्या कारकिर्दीमध्ये मी वाचवलेले आहेत. त्यामुळं कुठेही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता जर कुठं असं सस्पेक्टेड वाटलं की आपल्याला साप चावला तर वेळेत तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे. डॉक्टर त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित चेकअप करतील, त्या पद्धतीनं तुम्हाला जर काही सल्ला वाटला, रुग्णालयात दाखल व्हायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही सरकारी, असं नाही की तुमच्याकडे पैसा नाही म्हणून तुम्ही खाजगी रुग्णालयात गेले पाहिजे. सरकारी प्रत्येक रुग्णालयामध्ये अँटीव्हेनमचं इंजेक्शन अवेलेबल आहे. खाजगी रुग्णालयापेक्षाही सरकारी दवाखान्यात तुम्हाला त्याची अवेलेबिलिटी जास्त आहे. खाजगी रुग्णालयात जरी पेशंट ऍडमिट केला तर सरकारी दवाखान्यातून आम्ही गुलेवाडीवरून सांगू, निमगावजाळीवरून सांगू, आश्वीवरून सांगू, साकूरवरून एक पेशंटला तर मी जवळजवळ 7-8-10 ठिकाणावरून 6-6 इंजेक्शन दिले होते. 30-30, 40-40 इंजेक्शन जर विषारी साप असला तर लागतात आणि ते सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळतात. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे आहे, आपला महाराष्ट्र राज्य किंवा आपण म्हणू शकतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे विषारी साप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 4च विषारी साप आपल्या भागामध्ये आढळतात. भारतामध्ये 10 विषारी साप आढळतात, पण महाराष्ट्रामध्ये हे 4च विषारी साप आढळतात. त्यामुळं प्रत्येक साप दिसल्यानंतर तुम्ही मारायच्या भानगडीत पडू नका. नागपंचमी आपण नागाची पूजा करतो. शक्यतो मी असं म्हणतो की आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो सापाला. का म्हणतो? कारण हे काय खातात, उंदीर खाणार, घुस खाणार, म्हणून त्याला मित्र म्हणतात. आणि कोणताही माणूस, आपण जर एखाद्या माणसाच्या वाट्याला नाही गेलो तर तो माणूस आपल्यावर धावून येईल का? नाहीये ना. तसं जर आपण सापाला त्रास नाही दिला तर साप पण आपल्याला शक्यतो बाईट करत नाही, परंतु अनावाधानानं आपण चाललोय, चुकून आपला पाय त्याच्यावर पडला म्हणून त्याला असं वाटतं की माझ्यावर कुठंतरी हल्ला झाला, म्हणून तो त्याच्या शरीराच्या बचावात्मक तुम्हाला बाईट करू. म्हणून तुम्ही गवतातून चालताना, रात्री कुठंतरी एखाद्या अंधाराच्या जागेवरून चालताना तुम्ही सावध पावित्रा घेतला पाहिजे किंवा तुमच्या हातात टॉर्च असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही त्याला डवचाळलं नाही, म्हणजे त्याच्यावर तुमचा पाय पडला नाही, तर कोणताही साप तुम्हाला या ठिकाणी चावणार नाही. नागाच्या बाबतीत असं आहे की नाग शक्यतो 90% नाग हे फणा उभारल्याशिवाय आधी फुस करणार, म्हणजे आधी ते इंटिमेट देतात की बाबा मी चावणार आहे. आलं का देणार? आता माझ्या सासरवाडी देवठांची तिथं एका ठिकाणी एक गवऱ्याचं ते हे लावलेलं होतं आणि ती बाई त्या गवऱ्याच्या याच्यामधून गवरे काढत होती. तिला 2-3दा फुस आवाज आला, पण तिने तो प्रयत्न सोडला नाही गवऱ्या काढायचा. 4थ्यांदा जेव्हा त्याला ठणका दिला त्याच्यानंतर मग घरी प्रयोग कर, चक्कर, चहा पाच, आमका, अरे तू एवढा फुस आवाज येतोय, तुम्ही पटकन दवाखान्यात जायला पाहिजे. ते तासभरानी नंतर अकोल्याला गेले, अकोल्यातून संगमनेरला यायला तिला 2.5 ते 3 तास गेले आणि शेवटी त्या बाईचा अंत झाला. म्हणून या ठिकाणी कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता
जर तुम्हाला साप चावलेला प्रथमदर्शनी जर तुम्हाला या ठिकाणी जाणवलं, तुम्ही पटकन दवाखान्यात गेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला कधी कधी गवतात वगैरे तुम्हाला चावल्याचा भास झाला, परंतु काय चावलं हे माहित नसेल, तरी सुद्धा तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे, निदान केलं पाहिजे. तो साप होता का, एखादा किडा होता का, चिचुंदरी होती का, काय होती, ते तुम्ही या ठिकाणी दवाखान्यात गेलं पाहिजे. त्यामुळं प्रथम उपचारामध्ये एवढंच आहे की पेशंटला कोणत्याही प्रकारे जास्त हालचाल करू नका, शांततेत पेशंट ठेवा. जो भाग चावलेला आहे तो भाग हृदयापासून शक्यतो खाली ठेवा. काही म्हणतात की बुवा जोरात बांधलं पाहिजे, जोरात जरी बांधलं, एकदा वाईट केलं, तुमच्या नसा चालू असल्या की ते विष वरती जाणारच आहे. जरी तुम्हाला बांधायचं असेल तर हलक्या कपड्याने बांधा, जेणेकरून तुमचा हात मोबाईलच होणार नाही, त्याची हालचाल होणार नाही. सायलेंट कपड्याने ते बांधा. तुम्हाला काही म्हणतात की हात धुवू नये, धुतले पाहिजे. मी म्हणतो ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर तुम्ही स्वच्छ पाण्याने नॉर्मल हात धुतले तरी काही हरकत नाही, त्यांना काय. परंतु इमोबिलाइज, मी सांगितलं, हालचाल कमी करा, विष कमी पागेल, घाबरून देऊ नका. घाबरल्यानंतर बीपी वाढला, रक्त विसरण पटकन होतं, पटकन हृदयाकडे ते विष जातं आणि माणसाचा अंत होतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी अंधश्रद्धा न ठेवता जर साप चावल्यानंतर प्राथमिक तुमचे डॉक्टर जे असतील फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ त्याचं निदान करा. आणि जर विषारी साप असेल तर ते योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला सरकारी दवाखान्यात किंवा खासगी दवाखान्यात नेतील. साप या भूतलावर राहणारच आहे, त्यामुळे कृपा करून त्यांना मारण्याचा कोणी प्रयत्न करू नका, त्यांना धावून जाण्याचा प्रयत्न करू नका. आता बरेचसे सर्पमित्र हे काम करतात, सांगतात समाजामध्ये की साप ह्या तुमच्या काही दुश्मन नाही, परंतु अनावधानानं सर्पदंशे अनावधानानं होतात. सर्पदंशे ठरवून होत नाही. अनावधानानं म्हणजे तुमचा पाय पडला तर साप चावतो. त्यामुळं आणि आपण पण एखाद्या ठिकाणी लहान मुलांना सवय असते, साप दिसला की त्याला दगड मार, कुठं काही मार, अशा पद्धतीनं चुकूनही तुम्ही अशा पद्धतीने काही करू नका, म्हणजे तो साप तुमच्याकडे येणार नाही. तो साप शांततेनं, जर एखादा साप दिसला असेल तर शांततेनं तुम्ही बाजूला थांबले, थोड्या वेळानंतर तुम्ही अर्ध्या तासाने तिथं जाऊन बघितलं तर तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. म्हणून दिसलेल्या सापाला पुढे डावचण्याचा प्रयत्न करू नका. जर काही झालं असेल, काही जर तुम्हाला दंश झाला असेल तर आपल्या डॉक्टरांकडे जा, पटकन त्यांच्याशी चर्चा मसरत करून पुढल्या निदान करून जर तो विषारी असेल त्याची ट्रीटमेंट घ्या. बिनविषारी असेल तर या ठिकाणी त्याला थोडं 4-2 तासांकडे ऑब्झर्वेशन ठेवून डॉक्टर तुम्हाला घडून सोडून देतील. आज नागपंचमीच्या दृष्टीनं हे जे छोटे बालबचाव सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले, या सर्वांना मी दीनदयाळ क्लिनिक अँड हॉस्पिटल जोरवे यांच्या वतीनं या ठिकाणी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी जे सर्प आहे त्यांना जपण्याचं काम करा, त्यांना कुठलाही त्रास देऊ नका. आणि अनावधानानं चावले असेल तर पटकन आपल्या डॉक्टरांशी संपर्क करून त्याचं निदान करून बिनविषारीचं निदान करा आणि त्या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट घ्या. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. या ठिकाणी आपण अतिशय मोलाची माहिती दिली की साप चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या केल्या गेल्या पाहिजे हे आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. सर्वांना माहिती समजली. डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं ते, साप चावल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा कुठे जायचं, बरोबर, पहिल्यांदा आपल्याला हॉस्पिटलला जायचंय, डॉक्टरशी बोलायचंय, डॉक्टरला काय प्रकार घडला तो सगळा सांगायचाय की आपल्याला काय चावलं. त्यानंतर डॉक्टर तो जो दंश आहे त्याच्यावरून ओळखतात की साप विषारी होता की बिनविषारी होता. आता मी अमृतवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायचं आहे. सर्वांनीच डॉक्टर साहेबांचं असेल किंवा आपल्या रुपाते सरांचं असेल, सर्वांनी मार्गदर्शन ऐकलंय. तर कसं वाटलं ते मार्गदर्शन, बोला कसं वाटलं? बरं, या सरांचं चांगलं वाटलं की या सरांचं चांगलं वाटलं? बरं, ठीक आहे, नक्की. बरं, मला एक गोष्ट सांगा, या सरांनी 4 सापांचं नाव सांगितलं होतं, विषारी साप. कुठले कुठले न बघता सांगा. डोळे बंद, डोळे बंद. हा, तिसरा, चौथा. आता मला सांगा, किती जणांनी डोळे बारीक करून बघितले नाव? डोळे उघडा. सगळ्यांनी डोळे बारीक करून नाव वाचले. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये बिनविषारी साप न बघता डोळे बंद. बिनविषारी कुठले कुठले? हा, बरोबर बरोबर. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, ठीक आहे, ओके. हुशार आहेत सगळे, सगळ्यांना कळलं.
आता पहिलं काम, विषारी साप चावल्यावर काय करायचं? डॉक्टरकडे जायचं की मंदिरात जायचं अंगारा लावायला? डॉक्टरकडे जायचं, बरोबर. त्यानंतर आपण काय करायचं नाहीये? डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला काहीतरी करायला सांगितलंय, काहीतरी म्हणजे काही करायचं नाहीये. साप चावल्यानंतर तिथे ब्लेड मारायचे. मगाशी कोणतरी सांगितलं होतं ते आता तोंडाने ओढायचं, ते पण करायचं नाही. आलं लक्षात? राहील लक्षात? ठीक, धन्यवाद. धन्यवाद सर. आता यानंतर साप शेतकऱ्यांचा मित्र या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यांनी एकदा ताट बसायचे. बरं, ताट बसा. सगळ्यांच्या हात वरती, दोन्ही हात वरती, दोन्ही हात साईडला बाजूला, परत वरती. एकदा जोरात टाळी मारायची वरती. मी 1 2 3 म्हणल्यावर मारायच्या. 1 2 1 2 3. चला, सगळे फ्रेश झाले. आता साप शेतकऱ्यांचा मित्र या विषयावर मी बोलणार आहे. आता कोणाकोणाचे इथं आई वडील शेती करतात? हात वर करा. हा, आता शेतकऱ्यांचा मित्र कोणाला म्हटलं जातं? शाळेत तुम्हाला काय सांगितलेलं आहे? शेतकऱ्यांचा मित्र कोण आहे? नाही. त्याच्या आधी कोण आहे? कोण आहे? नाही नाही नाही, तुम्ही विसरले. शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ. गांडूळ माहिती सगळ्यांना काय करतो? जमीन भुसभुशीत करतो का नाही? पण तुम्हाला माहितीये का साप सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे? माहितीये का बरं असेल साप शेतकऱ्यांचा मित्र? बरोबर. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. त्यांनी काय सांगितलं? साप काय करतो? उंदीर खातो. आणि उंदीर काय करतो बरं शेतीला? काय करतो? खराब करतो का नाही? त्याच्यामुळे काय होतं? आपल्या शेतीचं नुकसान होतं. आणि शेतीचं नुकसान झाल्यामुळे काय होतं? आपले वडील जे शेती करत असतात त्यातून त्यांना कमी नफा मिळतो. मग आपला नफा कमी झाला तर मग आपण नाराज होतो का नाही? आणि जर सापाने आपल्या शेतातील उंदीर खाल्ले आणि आपल्याला फायदा झाला तर आपल्याला आनंद होतो. मग साप झाला का नाही शेतकऱ्यांचा मित्र? बरं, मला एक सांगा, आता घरामध्ये जर उंदीर निघाला तर कोण पकडतं? घरात उंदीर निघाल्यावर कोण पकडतं? बरोबर. आणि शेतात उंदीर निघाल्यावर कोण पकडतं? मांजरीला सांगितलं तू शेतात जाऊन उंदीर पकडेल का ती? बरोबर. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की मांजर हे घरातलं उंदीर पकडतं आणि साप कुठले पकडतो? शेतातले. प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला? मांजरीचं काय काम आहे? घरातले उंदीर पकडायचं. आणि सापाचं काय काम आहे? शेतातले उंदीर पकडायचं. मग याच्यावरून आपल्याला काय होती? सापाची मदत होती. पण सापाचे 2 प्रकार आहेत, एक विषारी आणि एक बिनविषारी. विषारी जे साप आहेत ते आपल्याला धोका पोहोचवतात आणि बिनविषारी जे साप आहेत ते आपल्याला मदत करतात. मग आता या सरांनी सांगितलं आपल्याला की विषारी साप कोणते, बिनविषारी साप कोणते, हे तुम्हाला समजलं का नाही? विषारी साप तुम्हाला ओळखता येणार आणि बिनविषारी साप तुम्हाला ओळखता येणार. तर आता सापांबद्दल काही अंधश्रद्धा आहे की साप आपला बदला घेतो. तुम्ही मालिका बघता, नागिन मालिका कोण कोण बघता? हात वर करा. मग ती नागिन काय करती? तिची कोणी खोड काढली तर ती काय करती? बदला घेती. असं दाखवतात का नाही टीव्ही मालिकांमध्ये? मग तुम्हाला काय वाटतं ते खरं आहे का? नाहीये का नाही? ते मनोरंजनासाठी दाखवतात, बरोबर आहे. मग आपला एखाद्या सापाला चुकून धक्का लागला किंवा काही झालं तर घाबरण्याचं कारण आहे का? नाहीये. पण आपण आपली काळजी घ्यायची आणि त्याच्यापासून लांब जायचं. पण मनात असं ठेवायचं नाही की आपल्या त्याला धक्का लागला मग तो आपला बदला घेणार, आपल्याला पकडणार किंवा आपल्याला नंतर अंथरुणात येऊन चावणार. अंथरुणात येऊन चावणारा कोणता साप आहे? मण्यार. मण्यार का बरं अंथरुणात येतो? कारण की तो रात्रीच्या वेळी जास्त कार्यक्षम असतो. आणि रात्रीच्या वेळी तो कार्यक्षम असल्यामुळं आपण ज्या वेळेस खाली झोपतो त्यावेळेस तो आपल्या अंथरुणामध्ये येण्याचा धोका जास्त आहे. मग याच्यावर आपण काय केलं पाहिजे? आपल्या घरातल्या ज्या सापटी आहेत किंवा आपल्या घराच्या दरवाजाच्या खालची जे सापट आहे, खिडक्यांच्या ज्या सापटी, त्या सापटी काय केल्या पाहिजे? बंद केल्या पाहिजे. उंदराच्या मागे साप येतोय, तुम्हाला मान्य आहे? उंदराचा पाठलाग करत करत साप येतो का नाही? मग उंदीर आपल्या घरात कुठून येतो? बिळांमधून येतो का नाही?
मग उंदीर पिढ्यांमधून आल्यानंतर साप सुद्धा त्याच्या मागे त्या पिढ्यांमधून येतो. मग आपण काय करायचं, हे उंदीरच आपल्या घरात येणार नाही याची काळजी घ्यायची. किती सोपं आहे का नाही सोपं? घरात उंदीर आले नाही तर घरात साप येणारच नाही. मग अशा पद्धतीने आपल्या घरात ज्या सापटी आहेत त्या आपण बंद करायच्या. आलं लक्षात तुमच्या? तुम्हाला समजला हा कार्यक्रम? आवडला सगळ्यांना? बऱ्यापैकी आता सगळ्या गोष्टी या सर्पमित्रांनी असेल किंवा डॉक्टर साहेबांनी असेल आपल्याला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला त्या गोष्टी समजल्या? या ठिकाणी आपण श्री साईबाबा मंदिर साई गुरुस्थान कोल्हेवाडी तालुका संगम यांच्या वतीनं आज नागपंचमीच्या दिवशी सापांविषयीचं मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते रुपवते सर, जे की सर्पमित्र आहेत, आणि त्यानंतर आपल्याला डॉक्टर कोल्हे साहेब या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभले. त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ असतील किंवा जिल्हा परिषद शाळा वाकण वस्ती येथील विद्यार्थी असतील, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आता या ठिकाणी सर्पदंशावरचं चर्चासत्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम म्हणजे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने हाताळावं यावर आपण मॉक ड्रिल या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता आपण त्या मॉक ड्रिलला सुरुवात करणार आहोत. सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी तयार राहायचंय. आता सर्पदंश झालेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे आणि त्याला नंतर कशा पद्धतीने दवाखान्यात नेलं पाहिजे याचं मॉक ड्रिल आपण या ठिकाणी घेत आहोत. तर थोड्याच वेळात या ठिकाणी मॉक ड्रिलला सुरुवात होणार आहे. सगळे तयार आहे ना एकदम? तिथे अँब्युलन्स येऊन उभी आहे, तिथे अँब्युलन्स वाले काका पण आहेत, आणि आपला बाल कलाकार विराज याला आता सर्पदंश झालाय असं आपण दाखवणार आहे. याला ओळखता सगळे? याचं काय नाव आहे? विराज. आज विराज आपल्यासाठी ऍक्टिंग करणार आहे की त्याला साप चावला. आता मी काय गोष्ट सांगतो ती शांत चित्ताने एकदम ऐकायची, तुम्हाला खूप आवडेल. विराज आता क्रिकेट खेळायला गेलेला आहे. विराज कुठे गेला? तो फिल्डिंग करतोय. मी बॉल मारला आणि बॉल कुठे गेला? झुडपामध्ये गेला. झुडूप माहितीये? हे असे झुडप असतात, त्याच्यामध्ये बॉल गेला आणि तो बॉल तो काढत असताना काय झालं, त्याच्या पायाला काहीतरी चावल्यासारखं झालं आणि त्याच्या पायाला काय चावलं त्याला माहित नाही. मग त्याने मला आवाज दिला आणि तो माझ्याकडे आला की मला काहीतरी चावलंय. मग त्याने मला त्या पायाची जी चावलेली जागा आहे ती दाखवली. कुठे चावले विराज तुला? अरे बापरे, हे बा इथं 2 दाताच्या खुणा दिसतंय. तिथे दिसतंय तुम्हाला लाल लाल? काहीतरी चावलंय ना त्याला. मग अशा वेळेस जर एखादा तुमच्याकडे आला तर त्याला काय करायचं? आपल्याला लगेच लक्षात येतं की हा सर्पदंश झालेला आहे. किंवा तुम्हाला जरी लक्षात नाही आलं, तुम्ही घरातल्या कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीला सांगायचं की याला काहीतरी झालेलं आहे. मग त्या व्यक्तीच्या ते लक्षात येतं की सर्पदंश झालेला आहे. मग त्या व्यक्तीला काय करायचं? खाली झोपवायचं शांततेत. विराज खाली झोप, काहीच घाबरू नको, काही नाही झालेलं तुला. मग काय करायचं? त्या व्यक्तीला असं खाली झोपवायचं आणि त्याच्यानंतर घरातल्या मोठ्या व्यक्तींना बोलून घ्यायचं. आणि समजा त्याचे जर कपडे वगैरे असे बंद एकदम टाईट असतील तर काय करायचं? त्याच्या कपड्याचे वरचे 2-3 बटणं काढायचे. का बरं काढायचे? त्याला गरम झालेला असणार, बरोबर का नाही? तो घाबरलेला असणार. मग त्याला धीर द्यायचा, तर तुला काहीच नाही झालेलं, काय नाही चावलेलं. अशा पद्धतीने त्याच्या बरोबर नकारात्मक चर्चा अजिबात करायची नाही. अरे बापरे, याला साप चावला, आता कसं होणार, असं नाही बोलायचं बरं का. शांत उभं राहायचं. काय करायचं? घरातल्या मोठ्या व्यक्तींना सांगायचं. आणि कुणी नकारात्मक बोलत असेल ना तर त्याला काय म्हणायचं? काका असं बोलू नका, तो घाबरेल. किंवा आपण सुद्धा अशी चर्चा करायची नाही, त्या ठिकाणी अजिबात आवाज करायचा नाही. अशा पद्धतीने या व्यक्तींना हाताळायचं. आता त्याच्या पायाला इथं साप चावलेला आहे, इथं त्याला साप चावलेला आहे, इथं 2 दात दिसतंय तुम्हाला. त्या जागेला अजिबात धक्का लावायचा नाही बर का. तिथं एक काठी बांधायची. का बरं बांधायची? सरळ काठी, कारण की हा सर्पदंश झालेला जो भाग आहे तो असा हल्ला नाही पाहिजे. जर तो हल्ला तर डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं? हा जर भाग हल्ला तर आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण जे आहे, म्हणजे रक्ताचा जो स्पीड आहे, रक्ताचा वेग जो आहे तो वाढतो. आणि रक्त इथून कुठं जातं वरती? रक्त कुठं जातं शुद्ध व्हायला? तुम्ही शाळा शिकताना रक्त कुठं जातं? रक्त हृदयाकडे जातं, बरोबर आहे? मग हे हृदयाकडे रक्त जाऊ नये म्हणून तो भाग हलवायचा नाही. त्याला नंतर इथं पट्टी बांधायची हा त्या भागाला. आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर काय करायचं, त्याला उचलायचं आणि अँब्युलन्स मध्ये टाकायचं. राधिका अँब्युलन्स सर्व्हिसेसला विनंती करतो की त्यांनी आपली अँब्युलन्स या ठिकाणी घेऊन यायचंय. आता बघा, आपण विराजला उचलणार आहे आणि अँब्युलन्स मध्ये टाकणार आहे बरं का. आता त्याला सर्पदंश झालेला आहे. अशा वेळी काय करायचं, कुठेही बाहेर न जाता आपण थेट कुठं जायचं, दवाखान्यामध्ये जायचं. आलं लक्षात? सर्पदंशावर आपण एक चित्रफित बनवलेली आहे, ती आता या ठिकाणी आपण पाहूयात. तू एवढा काय थांबला? सापडलं का बॉल? नाही मग ते चावलं याला चावलं इथं. साप चावलाय, साप चावला. चला पा हे यार नका जाऊ त्याच्या मागे, का सापाच्या मागे जाऊ दे त्याला त्याच्या मार्गाने. फोटो काढला ना तुम्ही, जाऊ द्या मग, या इकडे या. कुठं चावला साप? तू डॉक्टरला फोन कर. मी ॲम्ब्युलन्स साप चावलाय. हा, मी ॲम्ब्युलन्सला कॉल करतोय. त्याची हालचाल नका करू रे. चला, आता आपण अँब्युलन्स आणलेली आहे. अँब्युलन्सला फोन करायचा. जो तुम्ही तुमच्या वाहनातून पण जाऊ शकता, पण आपण इथं दाखवण्यासाठी एक अँब्युलन्स आणलेली आहे. तर आपण मागे सारखं सगळ्यांनी घेतात, मागे सारखं.
आता घाबरायची गरज नाही. तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे त्याला. आपल्याकडे सर्पदंशावर सगळ्या प्रकारचे उपचार होतात हा. तर लवकरात लवकर आणलं ते सगळ्यात चांगलं केलेलं आहे. सर्पदंशा विरुद्धच्या ज्या काही लसी असतात त्या आता सगळीकडे अवेलेबल आहेत. त्या लसी जर वेळेत दिल्या तर सगळे उपचार व्यवस्थित पटापटा होऊन जातात आणि जीवाचा धोका कमी होऊन जातो. सर्पदंशा विरुद्धच्या ज्या काही लसी असतात त्याला आपण ASV म्हणतो, म्हणजे अँटी स्नेक विनोम असतात. ते आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतात. त्या जर योग्य वेळेत लवकर दिल्या तर जे काही सापाचं विष असतं त्याच्या विरुद्धच्या या लसी दिल्यानंतर जीवावरचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊन जातो आणि आता त्याचे उपचार सगळ्यत्र उपलब्ध आहेत. तर लवकरात लवकर असं पेशंट आणणं गरजेचं आहे. तर त्यामुळे पेशंटचा प्राण लवकर वाचू शकतो. श्री साईबाबा मंदिर साई गुरुस्थान कोल्हेवाडी वाकणवस्ती तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीनं सापांविषयीची जनजागृती कार्यशाळा तसेच मॉक ड्रिल हे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकणवस्ती तसेच ग्रामस्थ यांचेही आभार मानण्यात आले व हा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यात आले. या सामाजिक कार्यक्रमाची दखल संगमनेर शहर असेल किंवा नाशिक विभाग असेल यातील वर्तमानपत्रांनी घेतली. त्यामध्ये प्रवरातीर, प्रहार, नवराष्ट्र, दैनिक युवा वार्ता, नायक, पुण्यनगरी या वर्तमानपत्रांचा सहभाग आहे. या वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधी तसेच पत्रकार मित्रांसही आम्ही आभारी आहोत की त्यांनी आमच्या या सामाजिक उपक्रमाला प्रसिद्धी मिळवून दिली. धन्यवाद. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.